अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर येथील किसान संकुल परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या समस्येमुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर इथल्या किसान संकुल परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या गंभीर समस्येमुळे अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। सततच्या पाणी तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत महापालिकेच्या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। पाणी पण दूषित पाणी येतंय। पाणी भरल्या दुसऱ्या दिवशी लेकरांनी पाणी पिलं की लेकरांना पोट दुखायचं, जुलाब लागायचं असले काम करू लागलेत। आणि टॅक्स कमी घेतात का त्यांनी? महिन्याला एकदा टॅक्स, वर्षाला एकदा टॅक्सला जर कोणी सोडत नाही त्यांच्या घरी येऊन त्यांनी नळ कॉक बंद हे करून जातात, सील करतात। हे अधिकारी कोण आहे? त्यांना आम्ही बोलवल्याशिवाय उठणार नाही। दरम्यान या भागात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं केवळ 7 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो। मात्र तेवढाही वेळी कमी वेळ आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही। त्यातच येणारं पाणी दूषित असून त्यामुळे परिसरातील अनेक मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोटदुखी, जुलाब यासारख्या आजारांनी त्रस्त असल्याचं नागरिकांनी सांगितलं। संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। प्रशासनानं वेळेवर उपाययोजना न केल्यास आणखीन तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे। दरम्यान दिवसाला एकदा तरी स्वच्छ पाणी मिळावं हीच आमची मागणी आहे, पण महापालिकेला त्याची जाणीवच नाही अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली। या रस्ता रोको आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिकांना समजावून सांगून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे।